पहिला फक्त सणालाच लाडू आणि चकली हा फराळ असायचा. पण आता असं नाही. लोकं कधीही ऑर्डर देतात त्यांना खावंसं वाटेल तेव्हा. आज फराळाबरोबरच मला आज नॉन-व्हेज म्हणजे चिकन बिर्याणीची सुद्धा ऑर्डर होती आणि ती दुपारपर्यंत करून द्यायची होती. लाडू तर मी आदल्या दिवशीच करून ठेवले होते आणि चकली मात्र सकाळी गरम-गरमच तयार केली होती. इथे बिर्याणी करताना मोजक्याच स्टेप मी शूट केल्या होत्या आणि त्याच मी दाखवत आहे. कारण एकदम 2-3 पदार्थ करायचे म्हटले की खूप सारा राडा होतो, खूप सारा पसारा होतो. तर इथे मी आधी कांदा तळून घेतला. इथे चिकन सुद्धा मी मॅरिनेट करून घेतलं आहे. त्यामध्ये मी हा तळलेला कांदा छान असा घालून घेतला आहे. सगळी कामं एकाच बरोबरीला होत होती. इकडे चिकन मॅरिनेट केल्यानंतर इकडे मी भाताला सुद्धा पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यामध्ये सुद्धा खडे मसाले टाकून पुदिना आणि कोथिंबीर मी यातच टाकते. यामुळे भाताला स्वाद खूप छान येतो आणि मी असं हे टाकून भात सुद्धा छान असा 80% मी शिजवून घेतला होता. शिजलेला भात निथळून घेतला. त्याच पातेल्यामध्ये जे कांदा तळलेलं तेल होतं ते टाकून त्याच्यामध्ये असा हा मिक्सरमध्ये अगदी जाडसर भरडलेला कांदा मी छान असा भाजून घेतला. कांद्याबरोबरच मी इथे टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेतली होती. जे लागणारं सामान आहे त्याची पूर्वतयारी थोडीफार करून घेतली होती. आता हा कांदा आणि टोमॅटो अगदी ड्राय होऊसपर्यंत किंवा त्यातलं मॉइश्चर जाऊसपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्येच मी अद्रक लसूण सुद्धा घातलेला आहे. अद्रक लसूण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं. त्यामुळे इथे मी थोडंच घातलं आहे. बघू शकता आपला कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूणचा मसाला पूर्णपणे ड्राय होत आलेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचं आहे. हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन कमीत कमी 1.5 तास तरी मुरू दिलं होतं. आता या चिकनमध्येच मी सर्व मसाला, मीठ, खडे मसाले, पुदिना, कोथिंबीर हे सर्व घालून मी 1-1.5 तासापर्यंत त्याला मुरत ठेवलं होतं. हे चिकन आता छान शिजू द्यायचं आहे. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपीना लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. आता हे चिकन शिजून झाल्यानंतर लगेचच मी हा निथळून ठेवलेला भाताचे लेयर लावलेले आहेत. वरतून तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, थोडासा बिर्याणी मसाला टाकून याला छान पॅक करून घेत आहे. याला कमीत कमी 25 मिनिटाचा दम द्यायचा आहे आणि याची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी हे पातेल्याच्या कडेला हे कणकेचा असा थर देऊन ह्याच्यावरती झाकण अगदी घट्टसर मी लावून घेत आहे. आता तयार झाली आहे अगदी ही आपली बाहेर जाण्यासाठी ही चिकनची दम बिर्याणी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.